नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आता आपण पाहणार आहोत साखरपुड्याची तयारी. आम्ही गेलेलो हॉल बुकिंगला. हॉल बुकिंगला जाता जाता झाली होती रात्र आणि आई बाबांसोबत मी निघाले हॉल बुकिंगला. आम्ही हॉल बुक केला आणि त्यांनीच आम्हाला केक, वेडिंग केक, एंगेजमेंट केक असे ऑफर्स केले होते. नंतर आम्ही गेलो डिनरला. डिनर करता करता सेल्फी तो बनता है. माझी ऑर्डर काही ठरत नव्हती आणि इतरांच्या ऑर्डरही येत होत्या. आईची पावभाजी रेडी आहे, बाबांचा डोसा सुद्धा आलेला आहे, रवा मसाला. पण माझं काही ऑर्डर येईना आणि मी जे मागवते ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. पण शेवटी फायनली माझी ऑर्डर आलेली आहे. आता वेळ आली आहे अंगठी सिलेक्शनसाठी. तर आम्ही दोघं गेलो होतो. मी जॉबवरून आले होते आणि तो सुद्धा जॉबमधून वेळ काढून आला होता. तो आमची मस्ती काही संपत नव्हती. सेल्फी काढण्यात तर बाबा मला कोणी नाही म्हणूच शकत नाही. मग आम्ही खूप सारे सेल्फीज काढले आणि 2-4 फोटो छानसे पण काढले बरं. मी मस्त आरामात पाय फैलावून बसली होती फर्स्ट क्लासमध्ये, एक नंबर. त्याची काही रिंग सिलेक्ट झाली नव्हती आणि खरं तर माझी सुद्धा रिंग सिलेक्ट झालीच नव्हती. तो पण बघत होता की कुठली छान वाटते, कुठली. आमचं डिस्कशन चालू होतं पण त्याला काही मनासारखी भेटेना. त्याला हवा होता बँड रिंग. आम्ही निघालो होतो आणि नक्की माझे चालूच होते. मी पण रिंग्स बघत होते ऑनलाईन, कशा आहेत, छान आहेत, कसे आहेत. तर मग ऑनलाईनवर पण बरीच शोधराप केल्यानंतर आम्ही जे शॉपमध्ये गेलो, पालकल ज्वेलर्समध्ये, तिथे मला त्यांनी बनवलेली रिंग आवडली आणि मी तीच फायनल केली. फक्त साईज लहान असल्यामुळे ती बनवायला टाकली आणि ही आहे त्याची रिंग. त्यांनी ट्राय करून बघितली, फक्त त्यात त्यांनी थोडेसे चेंजेस नंतर करून घेतले. ती रेडी होती आणि नंतर चिल व्हायला मी पाणी आणि त्यांनी रबडी घेतली. सो असं होतं आमचं रिंग सिलेक्शन. एंगेजमेंट म्हटले की फोटोग्राफर तर हवाच. मग आम्ही शिवम जगताप यांना फोटोग्राफर म्हणून चूज केलं होतं. त्यांनी व्हिडिओज आणि फोटोज खूप छान काढले होते आणि ते तुम्ही पाहिलेच आहेत. आणि हे आहे आमचं इन्व्हाइट. सो आता आम्ही निघालोय शॉपिंगला. फर्स्ट साडी शॉपिंग. मावशी, आई, काका वगैरे आम्ही सगळे निघालोय. सो मस्त वाटतंय, थोडी छान अशी फिलिंग येते की अरे यार आपलं काहीतरी छान होतं. आपलं जे मनासारखं होतं ते आपल्याला घडतंय, आता हळूहळू घडताना दिसतंय. तो दिवस जवळ येतोय. तर आम्ही गेलो होतो उमेद स्टोर्समध्ये माझ्या एंगेजमेंटची शॉपिंग करायला, सारी शॉपिंग. सो फोटोज व्हिडिओज इतके नाही काढले तिथे, बिकॉज असं वेळच नव्हता. तर त्यातल्या साड्या खूप छान होत्या. ही मला मधलीवाली फार छान आवडली. ती खूप एक्सपेन्सिव्ह पण होती बट खूप छान होती. ही एक होती माझी एंगेजमेंटची साडी, मी पाहिलीच आहे. तर आता आम्ही निघालोय. शॉपिंग तर झालेली आहे, मग आता पोटाची पूजा तर झालीच पाहिजे म्हणून आम्ही पोटपूजा करायला थांबलोय. पोटपूजा करून मग मावशी जाणार होती ती तिच्या घरी आणि आम्ही येणार होतो रिटर्न बॅक टू होम. तर नाश्ता वगैरे झालाय, पण आमच्या आईला आणि मावशीला शॉपिंग करण्यापासून कोण थांबवू शकतं, म्हणून माझी आई आणि मावशी शॉपिंग करायला थांबले, ती पण जामची. तुम्हाला आवडतो का जाम? नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, थोडं व्हिडिओ इनअप्रोप्रिएट आलेत पण त्यामागची फिलिंग तुम्ही नक्की समजून घेऊ शकता. तर चला, तर आम्ही निघालोय घरी. आता घरी जायला थोडा उशीर झालेला आहे खरा, 6:15 होतीलच आम्हाला पोचेपर्यंत. आम्ही ऑटो पकडली आहे. तो ऑटोमधून येणारा गारगार वारा आणि थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाला फिलिंग येत होतं की अरे यार शॉपिंग करत होतो आपण, ती पण आपल्या स्पेशल डे साठी. आणि असं विचार करत करत मनात उकळ्या फुटत होत्या आणि गालावर एक स्मितहास्य होतच आणि ते तर असायलाच पाहिजे, हो की नाही. तर आम्ही आलोय आता घरी. तर कशी वाटली आमची शॉपिंग आणि रिंग प्लेट आणि कलेक्शन साडीचं. सो रिंग प्लेट तो बनवणार होता पण त्याला टाइम मिळेल नाही मिळेल म्हणून मी विचार केला होता आपण ऑनलाईनच ऑर्डर करू, पण तो बोलला मी बनवेन म्हणून. सो आता आम्ही साडी कलेक्ट करायला चाललेली आहे. त्यांनी साडी रेडी ठेवलेली आहे. त्यांनी बोलले होते की गुरुवारी मिळेल म्हणून. तर मी साडी कलेक्ट केलेली आहे. तर उमेदचं स्टोर अराउंड किती वर्ष आपल्या सोबत आहे, 1898 पासून ते आपल्या सेवेसाठी आहे आणि त्यांची साड्या खूप छान आहेत. लास्ट टाइम पण मी पेशवाई नेसली होती ती त्यांच्याकडूनच घेतलेली. तर आता हेअरस्टाईल, मेहंदी आणि नेकलेसची तयारी. तर हेअरस्टाईल मी बघत होते ऑनलाईन कुठली छान वाटेल. ब्लाऊजच्या हिशोबाने हेअरस्टाईल असायला पाहिजे, नाहीतर डिझाईन खूप छान ब्लाऊजची आणि हेअरस्टाईलने पूर्ण झाकून गेली. अरे वा, मेहंदी छान आहे.
तर मेहंदी माझा वीक पॉइंट आहे आणि मला मेहंदी रोज लावली तरी आवडेल अशी मला फार आवडते मेहंदी, पण मला एक असं पण आहे की मला ती काढता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. सो वेगवेगळ्या मेहंदीचे फोटोज पाहत होते, सिलेक्शन काही होत नव्हतं. बघूया आता कुठली सिलेक्ट होते, काय कसं काय होतंय ते. आणि मी आहे नेकलेस साठी मी बघत होते नेकलेस कसा घ्यावा, मॅचिंग घ्यावा. आमच्या साखरपुड्याच्या पुड्या देतात, तर ह्यात आम्ही साखर किंवा पेढे भरून देणार होतो समोरच्या पार्टीला. सो ती रेडी झालेली आणि सेकंड साडी शॉपिंग आमच्या अहोंकडून. सो त्याआधी ब्लाऊज बघितलेत माझ्या फर्स्ट साडीवरचे ब्लाऊज किंवा ब्लाऊजची डिझाईन ती सिलेक्ट करत होते मी, कुठली घेऊ, काय करू काय नको. डोकं फार भंडावून गेलं होतं, कारण की कसं युनिक पण पाहिजे होतं, बिकॉज सेम तर सगळंच करतात, आपल्याला युनिक हवं होतं. सो मी वेगवेगळ्या डिझाईन्स बघत होते, कुठली आवडते, मावशांना त्रास देत होते, कुठली आवडते सांगा, दीदीला त्रास दिला बाबा कुठली तुला डिझाईन आवडते पाठव, मस्त युनिक वाटलं पाहिजे असं तसं वगैरे. असं करत करत ब्लाऊजचे डिझाईन्स बघत होते. तर आता मी निघाले शॉपिंगला, सेकंड साडी शॉपिंगला. पण त्याआधी मला जायचं होतं ऑफिसला. संडे असला तरी मला ऑफिसला जायचं होतं, कारण एक छोटंसं काम होतं. तेवढ्यात मी बघते तर उमेद स्टोर्सच्या बाहेर 20% ऑफ. हे भगवान, आमच्या वेळेला कुठे गेला होता हा ऑफ. तर असं करत मी निघाले आहे वर्किंग जायला. सो थोडं उशिरा जायचं होतं, थोडं म्हणजे खूपच उशिरा जायचं होतं. सो ट्रेनची वाट बघत होते. ट्रेनचं टायमिंग काय आपल्या हिशोबाने नसतं. सो असं टायमिंग बघत बघत दुपारची ऊन काही मला टाळत नव्हती. सो ट्रेनची वाट बघत होते. संडे होता, सो मेगा ब्लॉक होता, त्यामुळे ट्रेन पण लेट होत्या. सो मला पोचायचं होतं टायमावर, पण मी पोचले होते जरा उशिराच. सो ते कन्सिडर केलं गेलं ट्रेन लेटमुळे. सो आता मी निघाले ऑफिसचं काम संपवून साडी शॉपिंगला. आमचे अहो भेटणार होते प्रभादेवी स्टेशनला. सो मी ट्रेन पकडली आणि प्रभादेवी स्टेशनला उतरले. भूक लावली होती म्हणून बिस्किटचा पुडा खाऊन घेतला. बिस्किटच्या पुड्याने जरा बरं वाटलं आणि मग वेळ मिळाला म्हणून शॉपिंग नाही केली, पण जस्ट गो थ्रू केले. नेकलेसेस वगैरे कुठला छान वाटेल साडीजवर वगैरे अशा गोष्टी बघत होते. मोत्यांचं फार आवडतं मला, पण तरी त्यात युनिकनेस तरी हवा की नाही, ओल्ड फॅशन नको. असं करत रिक्षा निघताना एक सेल्फी काढला. साडी शॉपिंग करताना तो, त्याची वहिनी आणि दादा होते. ती साडी सिलेक्ट करताना मी कन्फ्यूज होते, कारण की आई बाबांशिवाय किंवा फॅमिलीशिवाय, माझ्या प्रिव्हियस फॅमिलीशिवाय मी फर्स्ट टाइम आले होते शॉपिंग करायला होते ही साडी शॉपिंग. सो माझं कन्फ्युजन होतं, थोडं टेन्शन पण होतं की मी चांगली साडी सिलेक्ट करेन की नाही. पण अर्चना वहिनी होती म्हणून साडी सिलेक्शन बऱ्यापैकी लवकर झालं आणि आमच्या अहोंनी पण तीच साडी सिलेक्ट केली जी मला आवडली होती. सो आमचं डिस्कशन चाललंच होतं. सो साडी फायनल झाली. मग काकींसाठी म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूसाठी सुद्धा एक साडी घेतली. ही बघा माझी साखरपुड्याची साडी, हिरवा रंग, कारण की आमच्यात हिरवा रंग नेसतात, साडी हिरव्या रंगाची असते. सो आम्ही हिरवा रंग घेतला. साडी खूप छान होती, सर्वांना साखरपुड्यात खूप आवडली. सो सगळे विचारत होते कुठून घेतली, कितीला घेतली, खूप छान होती. माझा कधी दिवस ऐकायला लागलास, फार मोठा जोकच झाला नाही, ऐकलात ना तुम्ही नी. सो आता मी निघाले आहे. खरं तर अहो आहेत सोबत, फ्लायओव्हर आहोत आम्ही आणि त्याच्या ड्रेससाठी कोटी वगैरे बघत होतो आम्ही. सो कुर्ता पायजमा तर घेतलाच होता, पण कोटी पण बघत होतो. सो बोरिवली स्टेशनला उतरून आम्ही चाललो होतो वॉकिंग अरविंद खत्री शॉपमध्ये. सो त्याला आवडतील असे. तर मी रिटर्न येताना आमचं लवर्स पॉईंट दिसलं. लवर्स पॉईंट नाही, आमचं हे कॉलेज आहे, तिथून आमचं प्रेम सुरू झालं. सो कसा वाटला तुम्हाला हा आमचा व्हिडिओ. सो आता
आपण साडीचे ब्लाऊजचे काय अजून काही डिझाईन फायनल होईनात. मग शेवटी दोन्ही साड्यांचे ब्लाऊज पीस जे आहेत ते एकत्र शिवायला टाकले. सो काही ह्या न त्या करून आम्ही डिझाईन्स फायनल केल्या आणि साड्यांचे ब्लाऊज शिवायला टाकले. आणि हेअरस्टाईल पण तितकीच महत्त्वाची आहे. हा ब्लाऊज मला फार आवडला, पण हेअरस्टाईल तशी करणार नव्हतो. साखरपुडा लिहिलेलं असं नेम बोर्ड किंवा आमच्या नावाचं बोर्ड पाहिजे होतं, म्हणून मी आमच्या इथल्या गोरईतल्याच एका शॉपमध्ये गेले. तर तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की त्यांची मुलगी माझ्याच शाळेत शिकत होती. ती बालवर्गात होती, पण म्हणजे बघितल्यासारखं वाटत होतं. सो मी त्यांचं शॉप गो थ्रू केलं. खूप छान छान गोष्टी होत्या, युनिकनेस होता त्यांच्याकडे. आणि खतांपासून त्यांनी रुखवतांपर्यंत सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. पिठं होती, त्यासोबतच रुखवताची भांडी, परत नेम बोर्ड आणि रुखवताचं सगळं सामान होतं. आणि नेमबोर्ड सोबतच रिंग प्लेट सुद्धा होती, पण ती मला एवढी खास नाही वाटली. सो मी पेंडिंग ठेवला डिसिजन आणि घरी निघाले. घरी निघताना मी आईला फोन करायला विसरले नाही. सो रिंग प्लेट त्यांनी ही सिद्धेशच्या मनात होती, सो त्यांनी ती फोटो पाठवला आणि म्हटलं ही पण छान आहे, असंच करूया आपण काहीतरी. सो अशा गोष्टी होत्या. आणि मी त्यांच्याकडून काही फोटोज मागवून घेतले जे नेम बोर्डसाठी. पण हे थोडं मला साखरपुड्याच्या मानाने हेवी वाटत होतं, सो मी त्यांना काही सिलेक्ट केलं नाही. अरे मेहंदी तर अजून फायनल करायची राहिलेलीच आहे, कधी बाई ही फायनल करणार. मेहंदी कितीही बघा मन काही भरत नाही, आणि स्वतःच्या हातावरची मेहंदी असेल तर रंग काही उतरत नाही. सो तशा वाटतात मेहंदीच्या डिझाईन्स मी नाही काढल्यात, पण मला फार आवडल्या म्हणून मी त्या मला दाखवते. संध्याकाळी स्कूटीवरून किंवा गाडीवरून किंवा रिक्षातून फिरणं फार आवडतं मला, जेणेकरून जो समोरून येणारा गार वारा आहे तो आपल्या तोंडावर आदळत असतो आणि एक सुखद अनुभव देत असतो. सो संध्याकाळ पण फार झालेलीच आहे तसं तर खरं. लाईट्स अशा वेगळ्याच वाटतायत. सो तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. आता हे थोडे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी गेले होते 1 वीक बिफोर माझ्या दादाच्या एंगेजमेंटला. नेक्स्ट संडेला आमची एंगेजमेंट होती, तर त्याच दिवशी हा गेला होता शॉपिंग करायला. मला काही आयडियाच नव्हती. तो फोटोज पाठवत होता सिलेक्शनसाठी, पण शेवटी त्याने सिलेक्ट केल्या गोष्टी आणि मला त्या फार आवडल्या. ते आमचे मनीमाऊ, आम्ही आणि मनीमाऊ फोन बघतोय बरं, कोणी बघू नका. सो आत्ता वेळ आहे फायनल नेम बोर्ड सिलेक्ट करायची. तर मी आली आहे बोरिवलीच्याच काही दुकानांमध्ये, स्टेशनजवळ दुकानं आहेत. सो त्या दुकानाकडे जाता जाता मला फुलांची दुकानं दिसली आणि मन फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करायला थांबलं नाही. तर आता मी आले आहे त्या शॉपमध्ये जिथे मी नेम बोर्डसाठी विचारणा केली होती. तर ते बघा, जे मी सिलेक्ट केलेलं ते तिकडे लपून बसलं आहे. तर मी साखरपुडा सोहळा इतकंच ते सिलेक्ट केलं, नावाचं सिलेक्ट नाही केलं. तर यांच्याकडे पूर्ण पूजा साहित्य होतं आणि यांच्याकडे रुखवताची पण काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, मुंडावळ्या पण होत्या, नारळ होते, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या स्टॉकमध्ये. आणि बाकी सगळं वौषाचं सामान वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर हे घ्या फायनल वन. फुलं किती छान दिसत आहेत ना. तिथून निघताना मी नेक्स्ट डे वटपौर्णिमा होती म्हणून मी गरे घेतली. मला गरे खायला फार आवडतात आणि हे असे असेल तर अजूनच खायला आवडतात. सो आणि बाजूला जांभळं दिसली पण मी काही घेतली नाही ती. तर असं करत करत मी घरी यायला निघाले. आणि घरी निघताना मध्येच जम्बोगिंगचा हॉल्ट घेतला आणि पार्सल कलेक्ट करून घरी घेऊन आरामात बसून खाल्लं. तर तिथून निघाल्यावर मी ऑटोने चाले. आता त्याचा आउटफिट कलेक्ट करायचं होतं. सो मी स्टेशनहून कलेक्ट केला. स्टेशनला त्यांचं दुकान होतं, सो तिथून कलेक्ट करून मग मी घरी आले. आउटफिट कलेक्ट करते खाऊ पण घेतला. अयंगर बेकरीमधून खाऊ घेतला आणि रिक्षात बसले, शेअर रिक्षात. नाही ही मीटरची रिक्षा आहे. नाही शेअर रिक्षा आहे. तो मीटरसाठी मी थोड्या वेळासाठी आस्वाद घेतलेला आहे. सो आम्ही निघालेलो आहे. आता ट्रेनिंग पिरियड होता 11 जून ते 13 जून. सो त्या पिरियडमध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी थोडं हेअरस्टाईल बघत होते, कशी काय हे करायचं ते मी पाहिलं आणि मग फायनल केली एक हेअरस्टाईल. आणि मी ती आमच्या पार्लरवाल्या काकींना सांगितली. त्या बोलल्या खूप छान आहे आणि तुझ्यावर छान दिसेल. माझी काहीच तयारी झाल्या नसल्यामुळे मला 14 जूनला घ्यावी लागली सुट्टी.
सो सुट्टी घेऊन मी सगळं पार्लर वगैरे आटपलं आणि हेअर वगैरे स्पा करून घेतला, फेशियल करून घेतला आणि स्वतःला कोट करून निघाले. कुठे निघाले? मेहंदीसाठी. सो मेहंदीसाठी जाताना आमच्या नाक्यावरूनच ऑटो पकडली आणि निघाले. सो मेहंदी करणं स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती फटाफट ती मेहंदी काढते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मला पण जरा थकल्यासारखं होत होतं. हाताला शेवटी मेहंदी जसजशी होत होती तशी मेहंद्या आल्या होत्या. हात कसे बाई एवढे ठेवतात ते आता मला फील झालं. आणि लग्नाच्या वेळी माझं काय होणार आहे काय माहिती. हे माझ्या दीदीने दिलेले पैंजण मी घातले साखरपुड्यासाठी खास. आणि या हिरव्या बांगड्या खूप छान वाटत आहेत आणि मला त्या काढाव्याशाच नव्हत्या वाटत. आणि ही माझी रंगलेली मेहंदी आणि या मेहंदीचा रंग. ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाच. सो मी रेडी व्हायला पार्लरमध्ये गेले आणि पार्लरवाल्या काकींनी तयारी फटाफट सुरू केलेली आहे. सो लुक इज हिअर. सो ही हेअरस्टाईल मी फायनल केली आणि हा माझा लुक बघा. एंगेजमेंटची मेहंदी किती रंगली आणि मी किती छान दिसते. हा माझा सेकंड लुक. सो तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग एंटायर व्हिडिओ.